आम्ही ही जबाबदारी का झटकतो? कारण आम्हाला आमच्या मर्यादांची जाणीव आहे. बिईंग ह्युमन, माणूस म्हणून जन्माला येणं हे सर्वश्रेष्ठ आहे. ह्याच्यापेक्षा दुसरं काहीच श्रेष्ठ नाही. आणि आम्ही उलट म्हणतो नाही आम्ही माणूस आहे, आम्ही साधी माणसं हो. जेव्हा अहंकार करायची गोष्ट येते तेव्हा माणूस सगळ्या श्रेय स्वतःकडे घेतो. मी केलं. आणि जेव्हा जबाबदारीची जाणीव येते तेव्हा माझ्या मर्यादा स्पष्ट करतो. नाही वा आपलं नाही, ते आपली क्षमता नाही. मनुष्याची शक्ती प्रचंड आहे. किती आहे? तो परमात्मा बनू शकतो. आणि मर्यादा जर घातली तर तो सूक्ष्म जीवापेक्षाही एकदम कमजोर आहे. त्याला साधा कोरोना होतो ना. मग आम्ही ज्यावेळेस मर्यादेची गोष्टी करतो त्यावेळेस आम्ही आमच्या क्षमतांना बांध घालतो. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्याच क्षमतांना बांध घालता त्यावेळेस तुम्ही तुमचा विकास खुंटवता. आणि जेव्हा तुमचा विकास खुंटतो तुमचं आयुष्य थांबून जातं. तुम्ही किती कामाचे आहात, तुम्ही किती उपयोगाचे आहात. तुमच्या किमान स्वतःसाठी आनंद निर्माण करण्याची, स्वतःसाठी आरोग्य निर्माण करण्याची क्षमता तुमच्यात आहे का? आपण ज्या मानसिक लेवलला जगतो, ज्या मानसिक मर्यादा आपण आपल्या आजूबाजूला घातल्यात त्याच्यामुळे आमचं जीवन गुदमरतंय. ते गुदमरल्यामुळे आम्हाला कुठेतरी बोर होतं. तेचपणा ह्या प्रकृतीला, ह्या जीवनाला नाही आवडलं पाहिजे. रोज संध्याकाळी स्वतःला एक प्रश्न विचारत जा, आज मी असं काय केलं की ज्याच्यामुळे आजचा दिवस माझ्या लक्षात राहील. दररोज विचारा स्वतःला एक प्रश्न. आणि जर आज असं काहीच केलेलं नसेल तर तो तुमच्या जीवनामधून बाद करून टाका. असे जर बाद करायचे ठरले तर तुमचे किती दिवस बाद होतील. ज्याप्रमाणे तंत्रज्ञान विकसित होत चाललं त्याप्रमाणे मनुष्याचा आत्मिक विकास झाला. आणि जर मनुष्याचा हा जो रिकामा वेळ माणसाला मिळतोय, ही जी अधिक शक्ती मिळते, अधिक जे सुविधा मिळते, ह्या सुविधांचा वापर करून मनुष्याने आत्मिक विकास जर साधला तर आत्मशक्ती किती प्रचंड आहे याचा आपण कल्पनाच करू शकत. आमचं काय वय आहे का देवधर्म करायचं सर? आम्ही तर बच्चे होत आहोत. मग काही सुकल्यावर जाता का देवाकडे? सुरकुत्या पडल्यावर लुकू 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 लुकू, हा मग घंटी आपोआप हालेल. हलवायची गरज नाही, फक्त हातात धरायची. जीवन सुंदर आहे. अध्यात्म आणि जीवन सोबत चालतं. मर्यादा बांधून ठेवायची. आणि ह्या बांधून ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे, असुरक्षिततेच्या भावनेमुळे समाज सुंदर आणि संघटित होण्याच्या ऐवजी आता तो विस्कळीत होऊ लागला, तो बंड करू लागला. आता कसं आहे, जास्तीत जास्त उत्पन्न तुमचं किती आहे याला दारिद्र्य रेषा म्हणतात. तशी एक उन्नती रेषा पाहिजे. कमीत कमी एवढं तरी उत्पन्न कमवलं पाहिजे तरच शेतकरी तुम्हाला सरकारी अनुदान मिळेल. असं केलं तर विकास होईल. आमच्याकडे विकास कसा आहे, हा दरिद्री आहे, हा त्याला अनुदान. प्रत्येकजण म्हणतो मी दरिद्रीच होतो. मुळांनी दिलेला जी ताकद आहे ती नैसर्गिक असते आणि पानांना, फळांना, फुलांना डायरेक्ट दिलेली ताकद ही प्राकृतिक नसते, ती कृत्रिम असते. पाऊस झाला का फाउंडेशन खाली येतं सगळं, झाडाचं पण आणि माणसाचं पण. शैली जी आहे जीवनाची मित्रांनो, ती शैली अशी असली पाहिजे की आम्हाला वरची मर्यादा मिळाली पाहिजे, खालची नाही. आरोग्यावरती अनुदान द्यायला पाहिजे का रोगावर द्यायला पाहिजे? जे कुटुंब आपल्या घरामध्ये एकाही मुलाला आजारी पडू देणार नाही त्यांना 5,000 रुपये अनुदान मिळेल असं करा ना. जो शेतकरी एकदम उत्कृष्ट पीक पिकवेल त्याला लाख रुपये अनुदान द्या ना. की उन्नतीचा पुरस्कार करा. स्वतःच्या मर्यादा जी तुम्ही क्षुद्रपणाची जी कीव करताना स्वतःची, ती चुकीची आहे. आणि चांगला असल्यावर काना मग दिली जाते. ते म्हणते नाही चांगला असणं जरा वाईट आहे. आजारी पडल्यावर कीव होते, मग ते पुन्हा आजारी पडतं. बरोबर आहे. आम्ही आमच्या दुबळेपणाचं, कमजोरीचं प्रदर्शन करतो, भांडवल करतो. आम्ही आमच्या शक्तीचं प्रदर्शन करायला पाहिजे, आम्ही आमच्या बळाचं प्रदर्शन करायला पाहिजे, आम्ही आमच्या कर्तृत्वाचं, पुरुषार्थाचं प्रदर्शन करायला पाहिजे. मला सांगा, तुम्हाला जर सवलत मिळायला लागली तर तुम्ही कष्ट वाढवाल का कमी कराल? आम्ही ठरवलं पाहिजे माणूस म्हणून आम्ही खूप ग्रेट आहोत हे जेव्हा आम्ही प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबू तेव्हाच तो उन्नतीच्या दिशेने प्रगती करण्याचा प्रयत्न करील. जीवन काय का तुमच्या जीवनामध्ये दररोज एक नवीन आयाम खुलला पाहिजे, नवीन अनुभूती आली पाहिजे. तुम्ही कुठेही जरी गेला तर तुम्ही उजळून दिसला पाहिजे. तुमच्या येण्याची लोकांनी वाट पाहिली पाहिजे. तुमच्या असण्याचा लोकांनी आनंद घेतला पाहिजे. तुमच्यामध्ये अपरिमित क्षमता आहे. तुम्हाला आतापर्यंत सांगितलं असेल, आईवडिलांनी, भाऊबंधांनी, मित्रांनी, नातेवाईकांनी, शिक्षकांनी, ज्यांनी कोणी तुम्हाला सांगितलं असेल तू काय करणार रे, तर करून दाखवा. जीवनामध्ये असं काही करा की मूर्ती लहान पण कीर्ती महान हे वाक्य तुम्हाला शोभलं पाहिजे, असं तुम्ही सिद्ध करून दाखवा. जीवनामध्ये सर्वोच्च काही मर्यादाच नाही आहे, त्या आम्ही घातल्या. आणि सर्वोच्च तुम्हाला जर कळायचं असेल, हे विश्व अनंत आहे, तसं मनुष्याची शक्तीसुद्धा अनंत आहे, अनंत आहे. मित्र हो, आपण नेहमी ऐकतो की प्रत्येक माणसाच्या काही मर्यादा आहे आणि माणूस म्हणून आपण आपल्या मर्यादेमध्ये जगलं पाहिजे. जसं एखाद्या गरीब कुटुंबामध्ये त्यांचा मुलगा जेव्हा सांगतो की मला जीवनामध्ये माझं ध्येय मोठं आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, तर त्याच्या घरातली माणसं त्याला अडवतात की बाबा रे, आपल्या पिढ्यानपिढ्या आपल्यामध्ये कधी कोणी असं मोठं बिझनेस केला नाही, मोठी नोकरी केली नाही, आपलं जीवन असंच आहे.
आपण आपल्या मर्यादेमध्ये जगलं पाहिजे. ह्या सगळ्या ज्या मर्यादा आहे, ह्या पिढ्यानपिढ्या एका पिढीने दुसऱ्या पिढीला घातलेल्या आहे, दुसऱ्या पिढीने तिसऱ्या पिढीला, असं करत करत परंपरा तयार झाली. अलीकडच्या काळामध्ये शिक्षणाचा चांगला प्रसार झाला, त्याच्यामुळे प्रत्येकाची जी काही नजर आहे, ज्याला आपण उघडी झाली असं म्हणतो ग्रामीण भाषेमध्ये, की प्रत्येकाचा दृष्टिक्षेप वाढला. जो मुलगा तालुक्यापर्यंत जायची हिंमत करत नव्हता, तो आता राज्य बदलून दुसऱ्या राज्यापर्यंत प्रवास करायला लागला, वेगवेगळ्या परीक्षा द्यायला लागले. आणि अगदी ह्या माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने मनुष्य ग्लोबल झाला. म्हणजे मानसिक स्तरावरती त्यांनी स्वतःवरती घातलेल्या ज्या मर्यादा होत्या, किमान करिअरच्या स्वरूपाने का होईना, त्या त्यांनी मोडल्या. आज गरीबातल्या गरीब कुटुंबातला मुलगा सुद्धा राष्ट्रपती होण्याचे स्वप्न पाहू शकतो, किमान तसं बोलू शकतो. काल मी एक व्हॉट्सअपवरती एक दुसरीच्या मुलाचा व्हिडिओ पाहिला. हे मराठा जात सर्वेक्षणाच्या दरम्यान एक कृषी सहाय्यकांनी एका घराला भेट दिली असता त्या मुलाचं जे बोलणं आहे, ते बोलणं कुठल्या पाठ केलेल्या भाषणासारखं नाही आहे. त्या मुलाचं बोलणं एखाद्या पोक्त माणसाच्या बोलण्यासारखं आहे. त्याच्या बोलण्यामध्ये विश्वास आहे, त्याच्या बोलण्यामध्ये सुसूत्रता आहे. आणि आपल्याला पाहिल्यावर तक्षणी कळतं की अरे हा एवढासा मुलगा आणि त्याची स्वप्न डॉक्टर APJ अब्दुल कलामांपेक्षा मोठी आहे. तो जपान, जर्मनी यासारख्या देशांच्या तंत्रज्ञानाच्या पुढे जाण्याची भाषा करतो. तो टेक्नॉलॉजीची भाषा करतो. ज्या काळामध्ये त्यांनी खोड्या करायला पाहिजे, लहान मुलांचे खेळ खेळायला पाहिजे, रडायला पाहिजे, चिडायला पाहिजे, रुसायला पाहिजे, फुगायला पाहिजे, त्या काळामध्ये तो महान विचार समोर मांडतो. तो सर्वेक्षण करणारा जो अधिकारी आहे तो अवाक झाला. त्याने त्याचा व्हिडिओ काढला आणि तो व्हायरल केला. मित्रहो, अलौकिक प्रतिभा त्या मुलाच्या बोलण्यामध्ये झळकते. म्हणजे लहान मुलाच्या लहानपणीच्या ज्या मर्यादा आहेत ते त्याने केव्हाच तोडून टाकल्या. त्याने इव्हन एक पोक्तपणे 25-26 वर्षाचा मुलगा देखील एवढा स्पष्टपणे, एवढा आत्मविश्वासाने बोलू शकत नाही. एवढा स्पष्टपणे तो एवढा मुलगा कसा बोलू शकतो, हा प्रश्न आहे. मग हा जर प्रश्न आहे तर 21व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली आणि 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, हे कसं शक्य आहे? ज्याने कधी संसार केला नाही, ज्याने कधी पूर्ण जग पाहिलं नाही, तो पूर्ण जगातील उदाहरणं त्याच्यामध्ये देतो. असे दाखले, असे दृष्टांत त्याच्यामध्ये वर्णन केले की हा युवक 16 वर्षाचा, आम्ही त्याला देव म्हणतो आणि लगेच आमच्यापासून वेगळं करून टाकतो. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 14व्या-15व्या वर्षी तोरणा घेतला, एवढ्या लहान वयामध्ये करंगळीचं रक्त अर्पण केलं. काय ती प्रतिभा असेल, काय ते जाज्वल्य असेल. मग ही जी शक्ती आहे, ही शक्ती ज्यावेळेस आम्ही बघतो समोर, त्यावेळेस आम्ही असं म्हणतो की नाही ते देवाचे अवतार आहे. आणि देवाचे अवतार म्हणून आम्ही काय करतो, आमचा पल्लू झाडून घेतो. म्हणजे काय, आमची जबाबदारी झटकून टाकतो. आम्ही ही जबाबदारी का झटकतो? कारण आम्हाला आमच्या मर्यादांची जाणीव आहे. मर्यादांमध्ये जगणं हे आम्हाला लहानपणापासून शिकवलं गेलं आहे, आमच्यावर ते बिंबवलं गेलं. मनुष्य म्हणून आमच्या मर्यादा आहे. आम्ही जंगली प्राण्यांना घाबरलं पाहिजे, आम्ही सापाला घाबरलं पाहिजे. ही घाबरण्याची वृत्ती फार झुरळापर्यंत आली. काही जण झुरळाला घाबरतात. म्हणजे ही जी भीती आहे माणसाची, ती भीती ह्या मर्यादांमुळे निर्माण झाली. सद्गुरू नेहमी म्हणता, आम्ही स्वतःला ह्युमन बिईंग म्हणतो, मनुष्य म्हणतो, मानव जमात म्हणतो. आणि मनुष्य म्हणून आम्ही स्वतःला मर्यादा घालतो की नाही आमची क्षमता एवढीच आहे.
ते आपल्याच्याने होणार नाही बाबा. परंतु सद्गुरू असं सांगता की तुम्ही ह्युमन बीइंग नाही आहे, तुम्ही बीइंग ह्युमन हेच ग्रेट आहे. बीइंग ह्युमन, माणूस म्हणून जन्माला येणं हे सर्वश्रेष्ठ आहे. ह्याच्यापेक्षा दुसरं काहीच श्रेष्ठ नाही आहे. आणि आम्ही उलट म्हणतो नाही आम्ही माणूस आहे, आम्ही साधी माणसं हो. आमची ती काय क्षमता. जेव्हा अहंकार करायची गोष्ट येते तेव्हा माणूस सगळ्या श्रेय स्वतःकडे घेतो, मी केलं. आणि जेव्हा जबाबदारीची जाणीव येते तेव्हा माझ्या मर्यादा स्पष्ट करतो, नाही वा आपलं नाही, ते आपली क्षमता नाही. म्हणजे जेव्हा जबाबदारी घ्यायची तेव्हा काय करतो, कमीपणा घेतो. आणि जेव्हा श्रेय मिळत असतं, कौतुक मिळत असतं तेव्हा काय करतो, तेव्हा श्रेष्ठपणा दाखवतो. खरं तर उलटं असायला पाहिजे. जबाबदारीच्या वेळेस त्यांनी श्रेष्ठपणा घेतला पाहिजे आणि श्रेयाच्या वेळेस त्यांनी समर्पण केलं पाहिजे. हे माझं नाही, हे कर्तव्य, हे कर्तृत्व त्या प्रकृतीचं आहे, तिने माझ्याकडून करून घेतलं. आपण जेव्हा असं म्हणतो गावामध्ये की मी अमक्या समाजाचा आहे किंवा अमक्या भाऊबंदकीमधला आहे, तेव्हा आम्ही स्वतःला काय करतो, गावापासून वेगळं करतो. जेव्हा मी सांगतो अमक्या जातीचा आहे, अमक्या धर्माचा आहे, तेव्हा आम्ही स्वतःला काय करतो, आयसोलेट करतो. म्हणजे आम्ही स्वतःला काय घालतो, मर्यादा घालतो. आणि ह्या मर्यादा घालण्याच्या वृत्तीमुळे माणूस क्षुद्र होत चाललेला आहे. माणसाचं जीवन क्षुद्र होत चाललेलं आहे. घर फक्त निवारा म्हणून लोक बांधायची, परंतु परिवार म्हटलं तर सगळा गाव एकत्र यायचा. एक व्यवस्था होती. जसं बघा तळ्यात मळ्यात जर खेळायचं असेल तर आपण एक घर बनवतो, खाली बनवतो असं पायाने असं घसरून गोल काय बनवतो, घर बनवतो ना. हां, हे तळं आणि बाहेर मळा. मग तळ्यात म्हटलं का इथेच उभं राहतो, मळ्यात म्हटलं का उडी मारतो. बरोबर आहे ना. मग ते जे तुम्ही घर तयार केलं ना, हे कशासाठी आहे, तेवढ्या खेळापुरतं आहे. तसं आहे तुम्ही जे बांधलेलं घर आहे, आज ज्या घरात कुटुंबात तुम्ही राहतात, ते फक्त एक व्यवस्था आहे, पण जगण्याची पद्धत नाही. मग जगण्याची पद्धत काय आहे, माणूस म्हणून आम्ही एकत्र जगलं पाहिजे, शक्तिशाली बनलं पाहिजे. म्हणजे आज ह्या मर्यादांनी काय केलं, आमच्या क्षमता हिरावून घेतल्या. तुम्ही पाहिलं असेल बाहुबलीमध्ये एका सांडाबरोबर तो युद्ध करतो, एका हेल्याबरोबर युद्ध करतो. तुम्ही पाहिलं असेल एखाद्या सामान्य जनावराचा सामना करणं, त्याच्या शिंगाला धरणं म्हणजे अजब काम आहे. आणि हे प्रचंड शक्तिशाली अशा रेड्याचा जर सामना करता तर त्याच्यामध्ये बळ किती असेल. आम्ही फक्त गप्पा मारतो. संभाजी राजांचा एक फोटो आपण नेहमी पाहिला असेल की वाघाच्या जबड्यामध्ये हात घालून त्याचा जबडा ताणून त्याचे दात मोजतो काय, असं आपण चित्र बघतो. जो माणूस 65 किलोची तलवार घेऊन लढतो त्याच्यासाठी वाघ काय गोष्ट आहे. त्यांच्यावर औरंगजेबाने केलेले जर आपण अत्याचार पाहिले, त्या अत्याचाराची कल्पना, एक अत्याचाराची कल्पना, डोळ्यात सळे घालणं असेल, नख उपटणं असेल, कातडी सोलणं असेल, कल्पना करून अंगावर शहार येतात. एवढं करूनही तो मर्द मराठा तसुबर देखील आपल्या संकल्पापासून हलला नाही. ही क्षमता आहे मनुष्याची. आपण नुसतं अवसान घेऊन फिरतो, आपल्या फक्त तोंडात दम आहे असं सगळे म्हणतात. बाहेरचे काय म्हणतात, तुझ्या फक्त तोंडात दम आहे. मित्रांनो, मनुष्याची शक्ती प्रचंड आहे. किती आहे, तो परमात्मा बनू शकतो. आणि मर्यादा जर घातली तर तो सूक्ष्म जीवापेक्षाही एकदम कमजोर आहे. त्याला साधा कोरोना होतो तो मरतो.
काही काही तर सर्दी पडशाने मारतात. हे निमोनिया काय, सर्दी पडसाचे. सर्दी बाहेर नाही पडली का ती आतमध्ये साचते ते मरतं गुदमरून. म्हणजे म्हटली तर मनुष्याची शक्ती अपार आहे आणि म्हटली तर काहीच नाही आहे. मग ही येते कुठून, अपार शक्ती येते कुठून? पहिलं आम्ही ठरवलं पाहिजे का मनुष्य म्हणून आम्ही अमर्याद शक्तिशाली आहोत, हे आम्ही पहिलं स्वीकारलं पाहिजे. मग आमचं शरीर असेल, आमचं मन असेल, बुद्धी असेल, आमच्या भावना असतील. सकाळी आपण प्राणायाम करत होतो, ध्यानामध्ये असताना आज्ञाचक्र जागृत होतं. आणि आज्ञाचक्र जर जागृत झालं तुम्ही तिथून आदेश देऊ शकता एखाद्याला. बराच वेळ झाला, नेहमीपेक्षा वेळ जरा जास्त झाला, कोणी शेवटचे आदेश देईना. म्हटलं आपण नाही द्यायचे. मग मनोजला आदेश दिला. मनोज लगेच बोलला, पुढच्या सेकंदाला लगेच बोलला. मोठे दुसरी घटना सांगतो कालची. दत्त मंदिर सिग्नलवरती आम्ही सावरगाव पाठची त्र्यंबकेश्वरची जी दिंडीची रथ होता, हा तो रथ गावाकडे जाताना पाहिला. त्याच्यावरचा एक व्यक्ती मी ओळखीचा पाहिला. आम्ही इकडे वळणार होतो, कुठे, ऑफिसकडे. सिग्नलवर आमची गाडी उभी होती. सिग्नल पडण्याची वाट पाहत होतो, तेवढ्यात तो रस पास झाला सरळ. मी आमचे मित्रांना म्हटलं आपल्याला त्या रथाकडे जायचं आहे. आता सिग्नल थांबलेला असल्यामुळे रथ पुढे निघून गेला. तो जर फ्लायओव्हरवर चढला असता तर आम्हाला अवघड झालं असतं त्यांना थांबवणं. फ्लायओव्हरवर चढण्याच्या खाली त्याला गाठायचं होतं. आम्ही तर मागेच होतो. इच्छा एवढी तीव्र होती की त्र्यंबक बाबाच्या दर्शन घेऊन ती दिंडी पाठीमागे येते आणि त्यांचं आपलं दर्शन मिळणार आहे. भाव एवढा जागृत झाला का यांचं दर्शन घ्यायचंच आहे. आम्ही गाडी तिथपर्यंत नेईपर्यंत त्यांनी गाडी साईडला लावली होती. काय विचारलं तर म्हणे त्र्यंबकेश्वरपासून आम्हाला तहान लागली म्हणे. मग कुठं थांबायचं काहीच काही नाही तर थांबलो म्हणे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे मित्रांनो, आपल्या शरीराची क्षमता, मनाची क्षमता प्रचंड आहे. फक्त तुम्ही तेवढी शुद्धता पाळली पाहिजे, तेवढ्या शक्तीपर्यंत तुम्ही पोहोचले पाहिजे. आम्ही पोहोचत नाही. मला सांगा, कलेक्टरच्या परीक्षेला लाखो मुलं बसतात आणि शेकडोच मुलं का बरं पात्र होतात? पराकाष्ठा, प्रयत्नांची पराकाष्ठा आणि प्रचंड संकल्पशक्ती. तुम्ही तुमच्या बौद्धिक बळावरती अशा परीक्षा जिंकू शकत नाही. तुम्हाला आत्मबल जागृत करावं लागेल. कुठलाही जो अधिकारी असतो त्याची ऊर्जा प्रचंड पॉवरफुल असते, म्हणून तर त्याला अहंकार असतो. पण त्याला त्याच्या अहंकाराच्या बरोबरीचा माणूस जर भेटला ना, तो त्याची खूप रिस्पेक्ट करतो, हे लक्षात ठेवा. वाघ, सिंह कसे असतात, ते त्याच्या बरोबरीचा तगडा जर भेटला ना, तो त्याच्याबरोबर समायोजन करतो, सिम्बायोसिस करतो, कळलं. आणि कमजोर भेटला तर हल्ला करतो लगेच. म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की आमची क्षमता तिथपर्यंत जाण्याची आहे. काही जण काय म्हणते, सर नाही होते, क्लास 1च्या परीक्षेला जेवढ्या जागा असतात तेवढेच भरती होते. हां, बरोबर आहे तुमचं. कुठल्याही स्पर्धेमध्ये जे सिलेक्ट होतात ते जेवढे गरजे तेवढे सिलेक्ट होतात. परंतु तुमची जर पात्रता असेल, तुम्ही त्या परीक्षेमध्ये जरी पात्र झाला नाहीत तरी तुम्ही दुसरीकडे कुठेतरी गेला तर त्याच लेव्हलला काम कराल. मग तुम्ही एखाद्या कंपनीत गेलात तर CEO व्हाल. तुम्ही जर बिझनेसमध्ये गेलात तर बिझनेसचे ओनर व्हाल. कुठल्याही प्रोजेक्टमध्ये गेलात तर त्या प्रोजेक्टचे इन्चार्ज व्हाल. आपोआप तुम्हाला वर खेचलं जाईल. मग अगोदर अचिव्हमेंट आहे का अगोदर कॅलिबर आहे? अगोदर काय? कॅलिबर आहे. पात्रता पाहिजे. आणि पात्रता तेव्हाच वाटते जेव्हा तुम्ही मर्यादा ओलांडता. आम्हाला नेहमी मर्यादा घालून दिलेली आहे. जर सीतेने मर्यादाच ओलांडली नसती तर रामायणच नसतं घडलं. आणि रामायण घडलं नसतं तर तुमच्यासमोर काय आदर्श राहिला असता? हां, आम्ही फक्त रामायण या अर्थाने बघतो की सीतेने मर्यादा ओलांडली, लक्ष्मण रेषा ओलांडली.
मित्रांनो, जीवनामधल्या लक्ष्मण रेषा ओलांडल्याशिवाय तुमचा रावणाशी स्पर्धा होणार नाही, रावणाशी सामना होणार नाही आणि रावणाचं वध होणार नाही. हा रावण म्हणजे अहंकार आहे, तो तुमच्यामध्ये आहे. बरेच जण रावणाबरोबर जन्माला येतात, रावणाबरोबरच मरतात, त्याच्या सैन्यामध्ये सहभागी होतात. निगेटिव्ह होणं म्हणजे काय? निगेटिव्ह होणं म्हणजे अहंकारी होणं, म्हणजे कामांध होणं, म्हणजे अहंकारी होणं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रावण बनवतात, बरोबर आहे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जेव्हा मर्यादा ओलांडायला शिकाल तेव्हा तुम्हाला माणसाची शक्ती कळेल. बघा, साध्या साध्या गोष्टी आहे. धावण्याची स्पर्धा आहे. तुम्ही काय केलं पाहिजे? तुमची क्षमता काय केली पाहिजे? ताणली पाहिजे. कुठलीही गोष्टी घ्या, तुम्ही छोटीशी छोटी गोष्ट घ्या, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही करत असलेलं काम असेल, तुम्ही करत असलेली सेवा असेल, तुम्ही करत असलेला अभ्यास असेल, तुम्ही करत असलेला एक्सरसाइज असेल, जे काही असेल, ती क्षमता, ती मर्यादा घालून कोणी दिली आहे? एकतर समाजाने, परिस्थितीने किंवा कुटुंबाने किंवा कुणीतरी तुमचा आदर्श असेल त्यांनी तुम्हाला मर्यादा घालून दिली. ती मर्यादा जी आहे, माणूस म्हणून तुम्ही जे मर्यादा ओलांडायचं ती भीती बाळगता, ती भीती संपवली पाहिजे आणि तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक लक्षात घ्या, काही लोक म्हणतात हे करू नका, ते करू नका. ज्यावेळेस तुम्ही करत नाही ना, तुमच्या मनामध्ये अतृप्त इच्छा जिवंत राहते. एखाद्याने सांगितलं अरे नॉनव्हेज खाऊ नका, तुमच्यामध्ये बोध असेल तर नका खाऊ, पण आतमध्ये इच्छा आहे आणि बाहेरून दबाव आहे. मूर्ख आहात तुम्ही. तुम्ही आयुष्यभर असेच राहणार. कसे? इकडे तिकडे, एका दोलकासारखे. जसा दोलक एका घड्याळाचा इकडून तिकडे आयुष्यभर नुसता फिरत राहतो, त्याच्या फिरण्याला काहीच अर्थ नाही राहत, बरोबर आहे. अर्थ त्या काट्यांना असतो. एखाद्या झोक्यासारखं तुमचं आयुष्य नुसतं पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे, निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे, शक्यतेकडून अशक्यतेकडे, अशक्यतेकडून शक्यतेकडे, असं सारखं तुमचं मन झुलत राहतं. आणि असा झुलणारा जो माणूस आहे, तो माणूस आयुष्यामध्ये कुठेच पोहोचत नाही. तो आहे तिथं राहतो, आहे तसाच राहतो. तुम्ही लाखो माणसं तुमच्या आजूबाजूला पाहिले असतील, जन्माला जसे आले तसेच आजही आहे, त्यांची पिढी तशीच आहे. उलट खालावली आहे परिस्थिती. असं नाही आहे का? असं तुम्ही असे अनेक माणसं बघू शकता जे नोकरी करता, नोकरीला लागले होते, त्याच पदावर रिटायर झाले, त्यांनी त्याची मर्यादा सोडली नाही. आम्ही ज्यावेळेस मर्यादेची गोष्टी करतो त्यावेळेस आम्ही आमच्या क्षमतांना बांध घालतो. काय घालतो? बांध. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्याच क्षमतांना बांध घालता त्यावेळेस तुम्ही तुमचा विकास खुंटवता. आणि जेव्हा तुमचा विकास खुंटतो, तुमचं आयुष्य थांबून जातं. एखाद्या जीवनामध्ये काहीतरी अपघात घडतो, काहीतरी घटना घडते, दुर्घटना घडते आणि तो त्याचं आयुष्य तिथंच संपवून टाकतो. संपवून टाकतो म्हणजे आत्महत्या करतो असं नाही. तो त्या ठिकाणी जीवनामध्ये पुढचं पाऊल उचलण्याचं कायमचं थांबून टाकतो. आणि ज्यावेळेस तो असं करतो त्यावेळेस तो आपल्या जीवनाचा नाश करत असतो. जरी तो जिवंत असला तरी तो मेलेला आहे जगाच्या दृष्टीने. तुम्ही अशा काही मित्रांना भेटले असतील तुमच्या की ते कॉलेजमध्ये भेटले तुम्हाला पहिल्या दिवशी, ते आजही तसेच आहे. उलट लोक म्हणतात अरे तू किती बदललास, तू तर तसाच आहेस. काही लोकांना असं वाटतं तू तसा तिथे चांगला आहे. मग दगडामध्ये तुझ्यात काय फरक आहे? तू दगड म्हणून जन्माला आला असता तरी चाललं असतं ना. उलट दगड परवडला, तो काहीच खर्च करत नाही. तू आतापर्यंत कितीतरी संसाधनांचा नाश केला असेल, उपभोग घेतो, परंतु उपलब्धी काहीच नाही. तुम्ही असं वांजोटं झाड तुमच्या शेतामध्ये लावाल की त्याला काहीच नाही, ते ऑक्सिजन सुद्धा देत नाही, त्याला हरितद्रव्य सुद्धा नाही, अशीच पानं त्याची पिवळी अशीच वेगळ्या रंगाची आहे. तर असं झाड काही कामाचं नाही, बरोबर आहे. तसं जीवनामध्ये तुम्ही तुमची किती कामाचे आहात, तुम्ही किती उपयोगाचे आहात, तुमच्या किमान स्वतःसाठी आनंद निर्माण करण्याची, स्वतःसाठी आरोग्य निर्माण करण्याची क्षमता तुमच्यात आहे का? किमान स्वतःसाठी तुम्ही स्वतः हेल्दी आहात का? तुम्ही जिथं जाल तुम्ही तिथं आनंद निर्माण करता का? लहान मुलं सगळ्यांना का आवडता? त्यांच्याकडे जिवंतपणा असतो.
आणि त्यांना आपल्या मर्यादांची जाणीव नसते. हॅलो. आणि त्यांनी काही जरी केलं तर त्याचं काय होतं, कौतुकच होतं. म्हणून मोठं झाल्यावर बावळे म्हणतात लहानपण देगा देवा. जेव्हा लहान होता तेव्हा तू झोपला होता का? तेव्हा काय करत होता? नाही, थोडा आणखीन रिचार्ज पाहिजे, छोटा पॅकेट आणखीन. मित्रांनो, जीवनामध्ये एक लक्षात ठेवा, आपण ज्या मानसिक लेवलला जगतो आणि ज्या मानसिक मर्यादा आपण आपल्या आजूबाजूला घातल्यात त्याच्यामुळे आमचं जीवन गुदमरतं आहे. ते गुदमरल्यामुळे आम्हाला कुठेतरी बोर होतं. तेचपणा ह्या प्रकृतीला, ह्या जीवनाला नाही आवडत. तुम्ही जनावर नाही आहात. मग उठायचं, खायचं, झोपायचं, मुलं जन्माला घालायचे आणि परत मरायचं, हे जनावरांचं आयुष्य आहे. हे माणसाचं आयुष्य नाही आहे. माणसाचं आयुष्य रोज काहीतरी नवं करण्याचं आहे, उत्सव आहे, आनंद आहे, उमंग आहे. मग ह्याच्यामध्ये तुमचं जीवन जे आहे दररोज एक पावलाने कुठे गेलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. दररोज संध्याकाळी स्वतःला एक प्रश्न विचारत जा, आज मी असं काय केलं की ज्याच्यामुळे आजचा दिवस माझ्या लक्षात राहील. दररोज विचारा स्वतःला एक प्रश्न. आणि जर आज असं काहीच केलेलं नसेल तर तो तुमच्या जीवनामधून बाद करून टाका. असे जर बाद करायचे ठरले तर तुमचे किती दिवस बाद होते? मग आपण म्हणतो जन्माला आला आणि पाणी वाहून गेला. असं जीवन जर तुम्ही जगत असाल तो गुमनाम से बदनाम अच्छा. काहीतरी करा जीवनामध्ये आणि ते करण्यासाठी तुम्हाला मर्यादा ओलांडावी लागेल. मित्रांनो, ह्या ज्या मर्यादा आहे ह्या आमच्या मानसिकतेने घातलेल्या आहे. आणि म्हणून मनुष्याची जी क्षमता आहे, आम्ही फक्त माणसं आहोत म्हणून आमच्या मर्यादा आहेत असं आम्हाला कुठेतरी बिंबवलेलं आहे. धारणा आहे आमची. ती धारणा तोडून आम्ही खूप काही करू शकतो. अरे हा तो माणूसच आहे ज्याने विमान बनवून आकाशात झेप घेतली. तो माणूसच आहे ज्याने बुलेट ट्रेन बनवून विमानाच्या गतीने बुलेट चालवली. तो माणूसच आहे ज्याने समुद्राखालून मार्ग तयार केला, भुयारी मार्ग. ज्याने डोंगर फोडून, मोठमोठे डोंगर फोडून विशाल लांबच लांब असे बोगदे बनवले. पृथ्वीच्या गतीवर परिणाम करेल एवढी शक्तिशाली धरणं बांधले. तो माणूसच आहे. चायनामध्ये एवढं मोठं धरण बांधलं त्यांनी की त्याच्या साठ्यामुळे पृथ्वीची गती थोडी स्लो झाली. हो, एखाद्या गाडीचा जर लोड वाढवला तर त्या गाडीचं स्पीड काय होतं? असतं काय की नाही, थकते ती. म्हणजे पृथ्वीवर परिणाम करू शकेल एवढी ताकद माणसामध्ये. माणसाने जेवढे आज अणुबॉम्ब तयार केले तेवढे जर फोडले तर पृथ्वीचे तुकडे तुकडे होते. म्हणजे माणूस विनाश जेवढा करू शकतो तेवढा माणूस विकास बी करू शकतो. आणि म्हणून माणसाची जी क्षमता आहे ती अमर्याद आहे. बरोबर आहे. तेव्हा स्वतःकडे बघताना हे यार काय माणूस तर आहे असं नाही, माणूस आहे असं पाहिजे. सद्गुरू आम्हाला हेच सांगता, आज आपण मनुष्य आहे म्हणूनच आपण सर्व मर्यादा ओलांडून पुढे जाऊ शकतो. आम्ही भाषा निर्माण केल्या, आम्ही तंत्रज्ञान विकसित केलं, आज आम्ही टेक्नॉलॉजीच्या संदर्भामध्ये किती मोठा विकास केला याची गणती करणं सुद्धा अवघड आहे. परंतु जसजसा आम्ही विकास साधला तसतशी यंत्र स्मार्ट होत चालली, शक्तिशाली होत चालली आणि माणूस मात्र बधीर होत चालला. हे दुर्दैव आहे. का? कारण माणसाने स्वतःच्या क्षमताच ओळखल्या. मनुष्याकडे जो क्षमता आहे तो शरीराच्या आणि मनाच्या लेवलला वापरतोय, परंतु भावना आणि ऊर्जा ह्या स्तरावर मनुष्याचं अजून त्या ठिकाणी त्याचा स्पर्श नाही. मनुष्याची पोहोच तिथपर्यंत नाही. हा लक्षामध्ये. आणि म्हणून आज आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की ज्याप्रमाणे तंत्रज्ञान विकसित होत चाललं त्याप्रमाणे मनुष्याचा आत्मिक विकास झाला पाहिजे. आणि जर मनुष्याचा हा जो रिकामा वेळ माणसाला मिळतोय, ही जी अधिक शक्ती मिळते, अधिक जे सुविधा मिळते, ह्या सुविधांचा वापर करून मनुष्याने आत्मिक विकास जर साधला तर आत्मशक्ती
किती प्रचंड आहे याचा आपण कल्पनाच करू शकत नाही. आत्मबल म्हणतात. आम्ही आमच्या ग्रंथांमध्ये अनेक कथा ऐकतो आत्मबलाच्या. हां, शरीराची शक्ती आम्हाला माहिती आहे, मनाची पण तुम्हाला माहिती आहे. एक मानसिक शक्तिशाली असा एक व्यक्ती आहे जो असे स्टेज प्रोग्राम करतो की फक्त माइंड पॉवरने तो स्क्रू फिरवतो, नटामधली माइंड पॉवरने तो चमचा वाकवतो. अरे साधे हे कम्प्युटर, हे टेक्नॉलॉजी, हे जर ते करू शकत असेल तर माणसाला का शक्य नाही? माणसाने तर तयार केलं आहे सगळं. आम्ही तिथपर्यंत पोहोचत नाही का? आम्ही साधना तपश्चर्या आम्हाला नको आहे. आम्हाला साधना आणि तपश्चर्याने काय येतो? थकवा येतो, आम्हाला आळस येतो. आणि काय करून कोणाचं काय भलं झालं आहे, ही एक मानसिकता आहे आमची, आहे की नाही? बोरिंग मानसिकता. बरोबर आहे की नाही? खा प्या मजा करा झोपा. अरे मग तू जनावराच्या जन्माला का नाही आला? ते श्रेष्ठ होतं. बघा माणसं सगळे जे आताची जी जीवनशैली आहे ही जीवनशैली त्याला कुठे घेऊन जाणारी आहे? जनावरांकडे घेऊन जाणार आहे, पशुकडे घेऊन जाणार आहे. तो सतत स्वतःला पाशामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोय. पाश काय? मर्यादा आहे. हां, पाश काय? मर्यादा. दारू पिलेल्या माणसाला काय? स्वतःच्या मर्यादा आहे. तो जास्त छोट्या रस्त्यावरून चालू शकत नाही, त्याला डान्स करावा लागतो रस्ते, त्याला मोठा रस्ता लागतो. हे रस्ते मोठे त्याच्याकरताच आहे. तो डान्स करत चालला पाहिजे तिथपर्यंत, नाही तर गटरीमध्ये पोचायचं. शुद्धीवरच्या माणसाला मर्यादा नाही आहे की आज मनुष्य स्वतःला डल करण्याचा प्रयत्न करतोय विविध मार्गाने, आणि त्याला तो काय म्हणतोय? आय पार्टी आहे, एन्जॉय आहे. वा रे वा, जनावरासारखं जगणं हे एन्जॉय आहे. हां, तो वरून ज्यावेळेस बघत असेल ना परमात्मा, तो म्हणेल मी काय जन्माला घातलं आणि हे काय होऊ राहिलं. हां मित्रांनो, म्हणून फार गंभीर गोष्ट आहे की मनुष्य स्वतःचं मनुष्यत्व हरवून चाललं आहे. आणि मग सगळी काय आम्हाला हे हिंसाचार, लबाड्या, हे भ्रष्टाचार हे सगळं बघायला मिळतं. ह्यात काहीच विशेष नाही आहे. आम्ही आमच्या ज्या मर्यादा घालून ठेवल्या ना की आम्ही माणूस आहोत, शरीराच्या आमच्या शारीरिक वासना आहे, आमच्या मानसिक कामना आहे, आम्ही याच्या पलीकडे जात नाही. ह्या मर्यादामध्ये आम्ही जगतो. आमचं काय वय आहे का देवधर्म करायचं सर? आम्ही तर बच्चे आहोत आहोत. मग काय सुकल्यावर जाता का देवाकडं? सुरकुत्या पडल्यावर? हां, लुकू 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 लुकू. हां, मग घंटी आपोआप हालेल. हलवायची गरजच नाही, फक्त हातात धरायची. काय जीवन सुंदर आहे. अध्यात्म आणि जीवन सोबत चालतं. अध्यात्माची जर जोड असेल तर तुम्ही या सांसारिक मर्यादामधून पुढे गेला पाहिजे. एखादा मुलगा जर म्हटला ना आई वडिलांना की मला लग्न करायचं नाही आहे, किंवा मुलगी म्हटली मला लग्न करायचं नाही आहे, त्या घरात तू काय सांडासारखा राहतो का? हां, हे काय? अरे विचारा ना, त्याचे संकल्प काय, त्याची क्षमता काय? तो पंतप्रधान होऊ शकतो ना, तो मुख्यमंत्री होऊ शकतो, तो या समाजाला दिशा देऊ शकतो. तो धीरेंद्र शास्त्री होऊ शकतो बागेश्वरचा. तुम्ही सगळं करून खुशी नाही आहे, तो नाही करून खुश आहे ना. हॅलो, शेवटी आपलं उद्दिष्ट काय? आनंद आहे, समाधान आहे. मी उदाहरण सांगितलं, तुम्ही त्याचा आदर्श घ्या असं माझं म्हणणं नाही. म्हणजे एखाद्याने वयात आलं की लग्न केलंच पाहिजे. हां, म्हणजे यांना भीती का वाटते? ते कंट्रोलमध्ये राहतं ना, कासरा हातात राहतो. हां, तू जा नोकरीला, ती इथेच राहील. जातो कुठे तू? हप्त्याला येतोच आहे घरी. मर्यादा बांधून ठेवायचं. आणि ह्या बांधून ठेवण्याच्या प्रवृत्तीमुळे, असुरक्षिततेच्या भावनेमुळे समाज सुंदर आणि संघटित होण्याच्या ऐवजी आता तो विस्कळीत होऊ लागला, तो बंड करू लागला. बरोबर आहे?
तुम्ही कुठलीही गोष्ट दमन करून, दहशत करून नवनिर्मिती करू शकत नाही, एकजीव करू शकत नाही. बरोबर आहे. आणि म्हणून जीवनामध्ये आज आम्हाला जर खरोखर आनंदाने जगायचं असेल ना, तर ज्या मर्यादा आम्हाला समोर दिसतात त्या मर्यादांची आखणी आम्ही केली पाहिजे. त्या जर माझ्या शारीरिक विकासाला, मानसिक विकासाला, भावनिक विकासाला आणि आत्मिक विकासाला जर बांध घालत असतील तर त्या निसर्गनिर्मित नाहीत, त्या मानवनिर्मित आहेत. आणि त्या जर मला ह्या चारही मार्गांनी जर बद्ध करत असतील, बांधून ठेवत असतील तर त्या मर्यादा मला गरजेच्या आहे. आणि मग भगवान प्रभू श्री रामाच्या ज्या मर्यादा आहेत त्या ह्या आहे, त्या बलाच्या मर्यादा नाही आहे, त्या मर्यादा आहे अधोगतीकडे जाण्याच्या. ज्या ज्या मार्गाने अधोगतीकडे जाईल ते मार्गावरती मर्यादा घालून घेतली. जसं दोर कापले शेलार मामानी मागचे, तसे मागचे सगळे रस्ते बंद करून टाकायचे, याला मर्यादा म्हणतात. आणि इथं जे म्हटलेलं आहे, आम्ही जी मर्यादा घालतो ती वरच्या दिशेला मर्यादा घालतो. बरोबर आहे ना. गाडीचं स्पीड किती कमीत कमी असलं पाहिजे, याला कधी कॅपिंग असतं का? लॉक असतं का कधी? कुठल्याही अकाउंटला कमीत कमीचं लॉक नसतं. म्हणजे पैसे जर काढायचे असेल तुम्हाला कमीत कमीचं लॉक आहे का? नाही, पण जास्तीत जास्तीचं आहे. हॅलो, गाडीला पण जास्तीत जास्त किती स्पीड आहे याला लॉक आहे, कमीत कमीला आहे का? नाही, कमीत कमीला लॉक पाहिजे तर विकास होईल. जसं तुम्ही जर हैदराबादच्या हायवेवर गेला बायपासला, 80 किलोमीटरचा रिंग रोड आहे, 100 किलोमीटरचं फिक्स आहे. म्हणजे 100 किलोमीटर 99 पण करायचे नाही, 101 पण करायचे नाही, 100च. हे ठीक आहे. तुम्हाला वरून जर पाहिलं विमानामधून असं वाटतं सगळ्या गाड्या एकच ठिकाणी आहे आणि पृथ्वी फिरते, रस्ताच फिरतोय असं वाटतं, गाड्या एकच ठिकाणी असं वाटतं. मित्रांनो, व्यवस्था अशी असली पाहिजे. खाली लॉक असलं पाहिजे, वर नाही. विकासाला लॉक नको, इथे विकासाला लॉक आहे. बरोबर आहे. मित्र म्हणतो आता कसं आहे, जास्तीत जास्त उत्पन्न तुमचं किती आहे याला दारिद्र्य रेषा म्हणतात. तशी एक उन्नती रेषा पाहिजे. तुम्ही एवढे कमीत कमी एवढं तरी उत्पन्न कमवलं पाहिजे तरच तुम्हाला सरकारी अनुदान मिळेल. असं केलं तर विकास होईल. आमच्याकडे विकास कसा आहे, हा दरिद्री आहे, हा त्याला अनुदान द्या. मग प्रत्येकजण म्हणतो मी दरिद्रीच होतो. मग विदर्भामध्ये आत्महत्या वाढण्याचं कारण कीर्तनकार लोक काय सांगतात की अनेक लोकांना अनुदान मिळतं, भरपाई मिळते म्हणून आत्महत्या करतात. हॅलो, भयंकर आहे. बरोबर आहे. आता सर त्या दिवशी आम्ही गप्पा मारत होतो की आपण ह्युमन चार्जर जर खाल्लं तर ॲटोमॅटिकली ग्लो येतो चेहऱ्यावरती, येतो. तेवढा ग्लो येण्यासाठी बाकी काय काय करावं लागतं? टेम्पररी म्हणता येतच नाही, काय काय नाही करावं लागतं असं विचारा सर. बरोबर आहे. आणि ह्युमन चार्जर फक्त एक सिंगल गोळी आहे, पण ती आम्ही खाणार नाही. संत्री खाणार नाही, फळांचा ज्यूस खाणार नाही, पण बाकी मोरून मेकअप लेप देवायला काय सांगाल ते करू. जसं शेतकऱ्यांचं आहे, झाडावर, फळावर, फुलांवर तुम्ही काय सांगाल ते मारू, जमिनीत द्यायला नका सांगू. काही जे करायला पाहिजे त्याच्यावर आमचा फोकस नाही. आणि म्हणून आम्ही काय केलं आहे, स्वतःच्या जीवनामध्ये प्रत्येकाने एक धारणांच्या मर्यादा करून ठेवलेल्या आहे की हे वरतीच मेकअप असतो, तो आतून नसतो. म्हणजे नॅचरल प्रकृती आपल्याला कधी सौंदर्य देऊ शकते याची आम्हाला कल्पनाच नाही. आणि प्रकृतीने दिलेलं सौंदर्य हे नैसर्गिक असतं. मुळांनी दिलेली जी ताकद आहे ती नैसर्गिक असते, आणि पानांना आणि फळांना आणि फुलांना डायरेक्ट दिलेली ताकद ही प्राकृतिक नसते, ती कृत्रिम असते. पाऊस झाला का फाउंडेशन खाली येतं सगळं, झाडाचं पण आणि माणसाचं पण. बरोबर आहे. आणि म्हणून एक जीवनामध्ये शैली जी आहे जीवनाची मित्रांनो, ती शैली अशी असली पाहिजे की आम्हाला वरची मर्यादा मिळाली पाहिजे, खालची नाही. आणि आजकाल जर मगाशी आपण जो विचार मांडला की दारिद्र्य रेषेची जी मर्यादा आहे ती कमीत कमी तुमचं उत्पन्न एवढं असलं पाहिजे तरच तुम्हाला अनुदान मिळेल, असं जर असेल तर माणसं सक्रिय होतील. आज माणसं काय हो राहिली, तुमच्या योजनांमुळे निष्क्रिय हो राहिली. काय अर्थ? सरकारी योजनांमुळे माणसं सक्रिय होता की निष्क्रिय होता?
फुकटची अपेक्षा करता, म्हणजे यांना फुकटे वाढवायचे, त्यांना टार्गेट द्या. म्हणून सरकारने नंतर परत एक नवीन योजना आणली. पहा, तुम्ही दुरुस्ती केलेली आहे. तुम्हाला जर कर्ज हवं असेल तर 10% तुम्हाला भरावं लागेल. ते सरकारला नंतर उशिरा कळलं, बँकांना नंतर कळलं की यांच्याकडून 10%ची यांची ऐपत आहे का ते पहा मग द्या, नाहीतर हापापाचा माल गप्पा. आणि म्हणून मर्यादा जी आहे ही मर्यादा घातल्यामुळे, ती खालच्या दिशेला घातल्यामुळे विकास खुंटलेला आहे. तुम्ही आदर्श काय निर्माण करता? आणखीन गरीब व्हा, आणखीन कमजोर व्हा. मला सांगा, आरोग्यावरती अनुदान द्यायला पाहिजे का रोगावर द्यायला पाहिजे? आता सरकारने अनुदान कशावर दिले? कशावर आहे? आजारावर. काय लहान मुलांचे सगळे ऑपरेशन्स मोफत. आणखीन आजारी पडा, कापाकापीचा धंदा चालू करा. जे कुटुंब आपल्या घरामध्ये एकाही मुलाला आजारी पडू देणार नाही त्यांना 5,000 रुपये अनुदान मिळेल, असं करा ना. असं केलं तर जो शेतकरी एकदम उत्कृष्ट पीक पिकवेल त्याला लाख रुपये अनुदान द्या ना. निसर्ग प्रकृती जी आहे ती स्ट्रॉंगेस्ट विल सर्वाइव्ह अशी म्हणते. मग मर्यादा कोणाला घातली पाहिजे? आम्ही ज्यावेळेस विषय निघाला म्हणून सांगतो, लहानपणी आम्ही म्हणजे साधारणतः 16-17 वर्ष वय असेल, जास्त असेल कदाचित 20-22 वर्ष असेल. आम्ही गावची जी मुलं होतो एका मंदिराच्या खोलीमध्ये झोपायला जायचो सगळे, आणि 4-5 घरांमधली मुलं होती, मी पण जायचो त्यांच्यामध्ये. चला, एक सोशल डेव्हलपमेंट होते, सामाजिक विकास होतो, दुसरं काही कारण नाही. एक दिवस काय झालं, सकाळी सकाळी तिथे एक जण दारू पिऊन आला, गावातल्या प्रतिष्ठित घरातला मुलगा, आणि तो मिलिटरीमध्ये होता. विशेष म्हणजे मग कसा असेल, तगडा बिगडा तुम्हाला माहिती आहे. मी आपला साधा, तुम्ही लहानपणी मला पाहिलं नसेल, एकदम काटकोळा होतो. आणि मी झोपलो होतो शांतपणे. मी आपला अलिप्तवादी पहिल्यापासून, भिडसरू कोणामध्ये भाग घे, कोणाला त्रास नको, आपल्याला कोणी त्रास द्यायचा नाही आणि आपण पण कोणाला द्यायचं नाही, असे संस्कार. मी झोपलेलो होतो, तो आला, दरवाजा ते पांघरून काढलं, कोण आहे, उठ रे. आता ते शुद्धीवर नव्हताच ना तो. मी एकदा पाहिलं, दोनदा पाहिलं, तिसऱ्यांदा उठलो. मी उठलो तसं त्याचा धरला तो, आणि असा भीतीवर लोटला. तर तो तर हे होता ना, त्याच्याकडे ताकद होतीच भरपूर, जरी पियला होता. प्रतिष्ठित घरातला होता. माझे जे मित्र होते त्याने गज काढला हातामध्ये. आता यांनी धरायला कोणाला पाहिजे? जो पिलेला त्याला धरायला पाहिजे की नाही? चूक कोणाची आहे? चूक कोणाची आहे? जो शांतपणे झोपला त्याची आहे का जो उचापत्या करतो रिकामे त्याची आहे? पण धरायला कोणाला पाहिजे? बाहेर काढायला कोणाला पाहिजे? पण तो प्रतिष्ठित घरातला होता ना, तो मारायला धावतो आणि हे मला धरताय सगळे. कळतंय का तुम्हाला? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ही जी परंपरा आहे आमची, ही परंपराच उलटी आहे. आम्ही कमजोरांचं, जे निष्क्रिय आहेत, जे आळशी आहेत, जे अज्ञानी आहेत, आम्ही त्यांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही विकासाची भाषा करतो. जर विकासाची भाषा करायची असेल, यांना जर तिथपर्यंत आणायचं असेल तर यांना विकासावर अनुदान द्या, भकासावर नाही. आम्ही भकास होण्यावर अनुदान देतो. जो पळून गेला त्याचं कर्ज माफ करतो. जे भरू राहिले बघा, जे लोक कर्ज भरत नाही ना त्यांचं माफ होतं, आणि जे भरतात ते बिचारे बॉम्ब ठोकतात. आणि म्हणून ही व्यवस्था गडबडते. म्हणून नेहमी एक लक्षात ठेवलं पाहिजे, बघा, नैसर्गिक आपत्ती हा भाग वेगळा आहे, परंतु ज्यावेळेस कुठलंही अनुदान दिलं जातं ते अनुदान अचिव्हमेंटवर दिलं पाहिजे, अचिव्हमेंटसाठी नाही दिलं पाहिजे. मग त्याच्यामुळे काय होतं, मनुष्य फक्त अनुदानासाठी ती क्रिया करतो. मी असे खूप लोक पाहिले की फक्त अनुदानासाठी प्रोजेक्ट मांडतात, अनुदान मिळालं की प्रोजेक्ट बंद करून टाकतात. यांची संख्या 90% आहे. आणि म्हणून सरकारी योजनांवर कुठलाही प्रोजेक्ट सक्सेस होत नाही, मॅक्सिमम होत नाही. अनुदानावर तर नाहीच होत. म्हणून सूट असेल, सबसिडी असेल, ह्या सगळ्या गोष्टींवर माणसांचा कधीच विकास झालेला नाही. मला सांगा, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमुक्ती झाली, कर्ज संपले का वाढले? वाढले. हे लक्षात ठेवा.
मी कर्जमुक्तीच्या विरोधात नाही, मी विकासाच्या बाजूने आहे. बरोबर आहे. विकासाच्या बाजूने तुम्ही जगलात तर तुम्हाला कर्जमुक्तीची गरजच पडणार नाही. समाजच त्या माणसांना एवढं समृद्ध करेल. आज लोक खालच्या स्तरावर गेले ना ग्रामीण भागामध्ये, तर लोक म्हणतात मजूर मिळत नाही. हे खरं आहे का खोटं आहे? आपल्याकडे अनेक शेतकरी फोन करतात, साहेब माझी शेती करायला कोण नाही. मग खालच्या स्तराला मजूर तर समृद्ध आहे, मग अनुदान कोणासाठी आहे? मित्रांनो, हा संशोधनाचा भाग आहे. आणि म्हणून हे जे जीवन आहे, सद्गुरू आम्हाला जे सांगता की उन्नतीचा पुरस्कार करा. स्वतःच्या मर्यादा जी तुम्ही क्षुद्रपणाची जी कीव करता ना स्वतःची, ती चुकीची आहे. तुम्हाला माहिती आहे, लहानपणी जेव्हा जेव्हा तुम्ही शाळा बुडवायचे तेव्हा तेव्हा तुम्ही डोकं दुखवायचे. हे खरं आहे का खोटं आहे? पोट दुखायचे, डोकं दुखायचे, हे कॉमन. नंतर नंतर खरंच दुखायला लागलं. हां, सायकोलॉजी आहे. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, घरामध्ये जर एखादा गुन्हा केला असेल, एखादी चूक केलेली असेल, तर ती माणसं आजारी पडतात. हे खरं आहे का खोटं आहे? का बरं माहिती तुम्हाला? आजारी पडल्यावर सहानुभूती दाखवली जाते. काही काही कुटुंबांमध्ये वारंवार मुलं आजारी पडतात सायकलिंगमध्ये दर काही महिन्यांनी. काय कारण आहे माहिती तुम्हाला? कारण आजारी पडल्यावर त्याची कीव केली जाते. त्याचं माझा पप्पू, माझी बबली, आहे की नाही? आणि चांगला असल्यावर कानामाग दिली जाते. ते म्हणते नाही, चांगला असणं जरा वाईट आहे. आजारी पडल्यावर कीव होते, मग ते पुन्हा आजारी पडतं. हे शरीर आहे, त्या शरीराला सगळे नखरे येतात, त्याला सगळं कळतं. हे लक्षात ठेवा. मी जे सांगतोय की आज मनुष्य म्हणून आमच्याकडे ज्या मर्यादा आम्ही घातल्या, त्या मर्यादांनी आमचा विकास थांबला, आमचं जीवन थांबलं कुठंतरी. आणि ते जीवन आमचं थांबण्याचं कारण काय आहे? आम्हाला दिलेल्या चुकीच्या मर्यादा, चुकीचे आदर्श. आणि आमच्या लहानपणापासून आमचं परिवेश कसा आहे पहा, आजूबाजूला जो मागं राहतो त्याची कीव केली जाते. जो पुढं गेला ना त्याचा आदर्श निर्माण नाही केला जात. उलट जो पुढं गेला ना त्याचे दोष काढले जातात. तुला माहिती नाही, ते दारू पिऊन पळतं ते. अच्छा, तू 4 बाटल्या पी ना, तो 1 जर पेला असेल. लक्षात ठेव, जो पुढं जाणार आहे त्याचा आदर्श जर निर्माण केला तर मागच्यांना काय मिळेल? प्रोत्साहन मिळेल. आज आम्ही जपान, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांचा ज्यावेळेस आम्ही उल्लेख करतो, त्यांच्यामध्ये पॉवर्टी लाईनचा फोकसच नाही. मग फोकस कुठे आहे? रिच लाईनवर फोकस आहे त्यांचा. लक्षात ठेवा. म्हणून ते विकसित देश झाले. आमचा देश किती वर्षापासून विकसनशील आहे, मी ऐकतोय लहानपणापासून, अजून विकसनशीलच आहे. हां, आहे की नाही? तसं स्त्रियांचं कधी वयच नाही वाढत, तसा प्रकार आहे आपल्या देशाचा. तो विकसितच होऊ राहिला काय. कळतं की तुम्हाला? म्हणून आम्ही एक लक्षात ठेवायचा, आदर्श कुठला निर्माण करायचा? उच्च लेवलचा. मग आम्ही जर आमच्या समोर दिनवानं बनलं, दुसऱ्यांनी माझी सहानुभूती मला दाखवली पाहिजे, असं ज्यावेळेस आम्ही स्वतःला बिहेव करतो, शरीराला, मनाला, तेव्हा आम्हाला ती आयुष्यभराची सवय लागते आणि आम्ही आमच्या मर्यादा घालून घेतो. बरोबर आहे? आम्ही आमच्या दुबळेपणाचं, कमजोरीचं प्रदर्शन करतो, भांडवल करतो. आम्ही आमच्या शक्तीचं प्रदर्शन करायला पाहिजे, आम्ही आमच्या बळाचं प्रदर्शन करायला पाहिजे, आम्ही आमच्या कर्तृत्वाचं, पुरुषार्थाचं प्रदर्शन करायला पाहिजे. आम्ही आमच्या आमचे आता सध्या जे प्रमाणे आम्ही लढाया लढतोय, या लढाया कशासाठी चालल्या आहे? प्रगतीसाठी नाही चाललेल्या, सवलतीसाठी चाललेल्या आहे. आत्ताच्या लढाया कशासाठी आहे? सवलतींसाठी आहे. सवलती देणे म्हणजे काय हो? स्वतःच्या कमजोरीला आणखीन मजबूत करणे. मला सांगा, तुम्हाला जर सवलत मिळायला लागली तर तुम्ही कष्ट वाढवाल का कमी कराल? तुम्हाला जर आजारी पडल्यावर जर अनुदान मिळायला लागलं, सुविधा मिळायला लागल्या, तुम्ही आजारी पडाल का पडायचं टाळाल? आजारी पडणं जर स्वस्त व्हायला लागलं तर लोक आजारी पडायला उत्सुक होणार. हॅलो, आज काय परिस्थिती आहे? जिकडे तिकडे आजारी पडल्याबद्दल मदत आहे. जो निरोगी आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. आणि मग अशा प्रकारचे जर तुम्ही जे आजारी पडतायत त्यांच्यासाठी, जे कमजोर आहे त्यांच्यासाठी, जे पिछडे आहे त्यांच्यासाठी तुम्ही ज्यावेळेस आदर्श निर्माण करता, त्यावेळेस समाज हा अधोगतीला जातो. उन्नत समाज हा नेहमी
शांत, आनंदी आणि उत्सव साजरा करणारा असतो. आणि कमजोर समाज नेहमी हिंसा, लढाया, विश्वासघात, दुःख, यातना, विनाश यांनीच भरलेला असतो. मग आम्ही समाजासमोर कुठल्या मर्यादा घातल्या पाहिजे हे आम्ही ठरवलं पाहिजे. माणूस म्हणून आम्ही खूप ग्रेट आहोत हे जेव्हा आम्ही प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबू, तेव्हाच तो उन्नतीच्या दिशेने प्रगती करण्याचा प्रयत्न करील. पण मनुष्य म्हणून मी एक भोगी किडा आहे, मी एक वासना कामनामध्ये भरडलेला एक दाणा आहे, असं जर आमचं जर हे असेल तर आमच्या आयुष्याची पीठच होणार आहे. भरडून वासनेमध्ये आणि कामनेच्या जात्यामध्ये आमचं पीठच होणार आहे आयुष्याचं. आणि सगळ्यांचं जीवन आज असं प्रत्येकाला प्रश्न पडलाय, यार आज काय विशेष आहे. मग संध्याकाळी विशेष म्हटल्यावर मग थोडीशी पार्टी करावी लागते, थोडीशी प्यायची, थोडी डान्स करायचा, वाकडे तिकडे थकायचं आणि झोपायचं. हे जीवन नाही आहे. मग जीवन काय आहे का तुमच्या जीवनामध्ये दररोज एक नवीन आयाम खुलला पाहिजे, नवीन अनुभूती आली पाहिजे. तुम्ही कुठेही जरी गेला तर तुम्ही उजळून दिसला पाहिजे, तुमच्या येण्याची लोकांनी वाट पाहिली पाहिजे, तुमच्या असण्याचा लोकांनी आनंद घेतला पाहिजे. मग आम्ही असे कसे आदर्श निर्माण करतो पहा तुम्ही आता. हां, कोण आले पाहिजे आणि कोण नाही आले पाहिजे हे ते आमची चॉईस कशी आहे पहा. खरे खोटे बरोबर आहे ना. एखादा शिक्षक खूप शिस्तवान असतो शाळेमध्ये आणि त्याच्यामुळे त्या शाळेमध्ये रौनक असते. तो सगळ्यांना असा एकदम, तो ज्या दिवशी रजेवर असतो ना त्यावेळेस दंगल असते शाळेमध्ये. पण मंगल नसतं, लक्षात ठेवा. दंगल कधी मंगल होऊ शकत नाही. लक्षामध्ये जो पाठ दोन्ही बाजूनी भक्कम आहे तोच त्याचं पाणी शेवटापर्यंत घेऊन जाऊ शकतो. जो पाठ इकडे तिकडे फुटलेला आहे, कुठेही पाणी ज्याचं चाललेलं आहे, तो कुठंच जात नाही. कळलं. आणि म्हणून आम्हाला जर उन्नती साधायची असेल तर आम्हाला शिस्तीची गरज आहे, मर्यादेची गरज आहे. ती खालच्या दिशेने, आम्हाला वरच्या दिशेने मर्यादा नको आहे. आम्ही उलटं केलं, आम्ही वरच्या दिशेने उन्नतीच्या दिशेने मर्यादा घातल्या. बरोबर आहे. आज आम्ही मर्यादा घातल्या की नाही. तू फार तर काय होशील रे, हां काय होशील, तू करोडपती होशील. जास्तीत जास्त काय होशील, CEO होशील. जास्तीत जास्त काय कलेक्टर होशील, सचिव होशील. त्याच्या पलीकडे काय होशील तू. राजकारणात गेला तर पंतप्रधान होशील. त्याच्या पलीकडे काय आहे, काय नाही, रिटायर होशील. दुसरं काय. जीवनामध्ये सर्वोच्च काही मर्यादा नाही आहे, त्या आम्ही घातल्या. आणि सर्वोच्च तुम्हाला जर कळायचं असेल तर हे विश्व अनंत आहे, तसं मनुष्याची शक्तीसुद्धा अनंत आहे. अनंत आहे. म्हणजे आमचे जे आदर्श आहे ते आदर्श आम्ही उन्नत लेवलला ठेवले पाहिजे, सगळ्या मर्यादा तोडून टाकल्या पाहिजे. मला आजच्या दिवशी एवढंच वाटतं तुम्हाला सांगायचं आहे की मित्रांनो, तुमच्यामध्ये अपरिमित क्षमता आहे. तुम्ही लोकांनी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं असेल, आईवडिलांनी, भाऊबंधांनी, मित्रांनी, नातेवाईकांनी, शिक्षकांनी, ज्यांनी कोणी तुम्हाला सांगितलं असेल तू काय करणार रे, हां तर करून दाखवा. जीवनामध्ये असं काही करा की मूर्ती लहान पण कीर्ती महान हे वाक्य तुम्हाला शोभलं पाहिजे, असं तुम्ही सिद्ध करून दाखवा. आणि तुम्ही ते करू शकता असं प्रत्येकाने, जो ऐकतोय व्हिडिओ, त्या प्रत्येकाने हे जाणून घेतलं पाहिजे. मनुष्य म्हणून आमच्याकडे अपरिमित क्षमता आहे. आम्ही त्या मर्यादा ओलांडून तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि स्वतःचा विकास केला पाहिजे. धन्यवाद.